Music please. इथे अनाउन्स करायला आवडेल मला की आज महेश आणि वेदाची अॅनिव्हर्सरी आहे 9वी. सो इथे एक मामा साहेब मला वाटतं पत्रकार बंधूंना विनंती आहे की थोडंसं मागे चालू पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे की चला फोटो काढायचे. सगळ्यांनी प्लीज मागे जा. सगळ्यांना विनंती आहे. नमस्कार. नाही मी गायलो कारण विशालनी सांगितलं ना, तुम्ही म्हणाल माझे बॅट माझे स्टंप माझीच पहिली बॅटिंग असं नाही आहे. आणि ते हल्ली पिच करेक्टर असतो माहिती आहे का, गायला गेली कोणी गाऊ शकतं, पण तसं मी पिच करेक्टर वापरला नाही या गाण्यात. सो काय करूया आता? आता म्युझिक रिलीज करायचं आहे, पण वाजलेत किती? पावणे आणि 9:45. तर मग आपण सुरू करू, कारण पण कशाला थांबायचं? थांबूया नको, कारण मला सलमानचा फोन आलेला की तो कुठेतरी अडकला आहे. ही विल जॉईन अस, पण आपण फार थांबूया नको, कारण पत्रकार सगळे आहेत इथे. आय थिंक एव्हरीबडी इज हिअर, तर विल स्टार्ट इट. ओके. कारण अजून कोण आपण, मग तर मला कोणतरी एक रिमोट देईल का आपण एक पहिलं गाणं इंट्रोड्यूस करू आणि मग अल्बम, म्हणजे जे गाणं उद्यापासून यूट्यूबवर येईल ते आपण लोकांना दाखवू. मला कोणतरी एक रिमोट देतो का? महेश थांब, मी आलो. आला कुठे? ये 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 ये. गुड इवनिंग. सॉरी लेट अगेन, आदत से मजबूर, क्या करेंगे. नाही नाही, ॲक्च्युली तो बिचारा खूप वेळ आधीच येऊन तिकडे उभा होता. आपल्या लोकांचा एक टाइमपास करत होतो, काहीतरी एक जरा तिकडेच उभे राहा, पण सगळे इथे येऊ नका. तर आपण एक आधी सुरुवातीला एक गाणं बघू एक छोटंसं, आणि मग आपण अल्बम लॉन्च करू. सलमान वेलकम हिअर. मगाशी जे गाणं तुम्ही अनप्लग्ड ऐकलत, अनप्लग्ड असं नाही पण नुसतं गिटारवरती ऐकलत, ते तुम्हाला पाहायलाही मिळालं. आता मी काय बोलणार महेश, आता आणि आपण- तुम्हीच बोलायला हवं. Mahesh, I think, is the most talented actor, director, writer, and as a friend, he is like the best friend that one can ever have. And I've seen this song before, and I thought it was fantastic. बहुत अच्छा लगा मुझे गाना ये. और इस फिल्म के गाने तो है ही बहुत अच्छे, लेकिन इसके बाद एक और फिल्म आ रही है जिसका नाम है FU, फन अनलिमिटेड. उसके भी गाने बहुत ही बढ़िया है. एंड आई थिंक दैट द म्यूजिक ऑफ बोथ दीज फिल्म्स आर गोइंग टू डू रियली वेल. आणि फ्रेंडशिप अनलिमिटेडमध्ये सलमानने गाणं पण गायलं एक मराठी, त्यामुळे. आणि त्याचं व्हेरी नाईस आहे, म्हणजे हे म्युझिक, हे आपलं म्युझिक झीने घेतलेलं आहे. झीचं कोणी आलं आहे का इथे म्युझिकचं? अनुराग बेदी आया है. हां, तर FUचं म्युझिक मला खूप, माय फील व्हेरी प्राऊड टू से की सलमान वॉन्टेड टू
launch his Being Human music channel with FUK Music. But I've already sold the music to someone, so before. But it's still a great honor that he said कि I want to launch this music. But definitely we will do much more music together. आणि आपण आता म्युझिक Launch करण्याकडे जाऊया. सगळे एव्हरीबडी हू आर पार्ट ऑफ द म्युझिक. अभि, मेधा, Music? Come. ये स्वीटी, विशाल, नीति, सुखविंदर, आ जाओ पाजी. पाजी, आप आनंदी. भी मराठी में गाना गा रहे हो? आप भी गा रहे हो? आनंदी कुठे आहे? मैं भी गा रहा हूँ. मराठी सिंगर्स का क्या होगा? आनंदी आनंदी जोशी आहे. आणि कोण? अमेय 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 अमेयने खूप अप्रतिम मिक्स केली आहे ती गाणी. विभू, अजित परब, अजित परब, अजित गेला नाही ना? अजित आला 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 आला. अजित अजित ऑलवेज थोडासा पाठीच राहतो. आला आला. टाळ्या अजितसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. ऍक्टर अजित. या तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आत्ताच विचारून घ्या. आणि एक फक्त एक रिक्वेस्ट आहे की नो पर्सनल क्वेश्चन्स प्लीज. सिनेमाच्या बद्दल विचारायचं तर डेफिनेटली विचारा. आणि मला पर्सनल प्रश्न विचारा, मी आपण बाहेर बोलू नंतर. पत्रकारांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया विचारावेत. सगळ्यांना पर्सनली भेटायचे तर नंतर भेटू, महेश आणि आम्ही सगळे. हां
Anything would like to comment on that? Amir Khan plays the fastest, sir. The name of the film is FU. He has sung for the film, but that song we can't now because no, because that will have another launch, because we can't do injustice to this film. But I would really be very honored to cast him in a Marathi film. I'm just looking out for a subject, but definitely. शंभर टक्के. Then really, it won't be a special appearance or a friendly appearance. I want him to do a film which is Marathi आणि तो मला कायम म्हणतो की मराठी माझी मातृभाषा आहे आणि त्याची आई मराठी आहे. बऱ्याच जणांना इथे माहिती आहे की मला माहीत नाही, पण ही रिअली वॉन्ट्स टू डू अ फिल्म इन मराठी. फक्त एक राईट सब्जेक्ट आला की डेफिनेटली विल डू अ फिल्म इन मराठी. बोलणार बोलणार. रितेशने केली की करणार? एक केली की त्याने त्याच्यावर लय भारी. तो हिंदीत होणार आहे ना? करणार. No, what I like about it is our relationship as a friend. He is not a friend because I worked with him. मी त्याच्यावर काम केलं आहे की आय एम अ डिरेक्टर. वी आर फ्रेंड्स बियॉन्ड दॅट. वी आर फ्रेंड्स बिकॉज वी रिस्पेक्ट इच अदर. असं नाही की काही वेस्टेड इंटरेस्ट आहे की मला त्यांनी पिक्चरमध्ये काम करावं किंवा काही की त्यांनी तो असं म्हणत नाही की मी त्याचा पिक्चर डिरेक्ट करतो म्हणून मित्र आहोत. वी आर फ्रेंड्स बस पिरियड. आणि मला सगळ्यात चांगलं ते वाटतं की ह्या इंडस्ट्रीत माझं पॅकअप झालं की माझं रिलेशनशिप संपतं इंडस्ट्रीशी. माझे मित्र कोणी नाही आहेत इंडस्ट्रीमध्ये. हिंदीमध्ये, मराठीत सगळेच आहेत माझे मित्र, पण हिंदीमध्ये कोणीच नाहीत माझे मित्र. पण एकच मित्र आहे माझा जो पॅकअप नंतर पण माझा मित्र आहे, तो सलमान आहे. म्हणजे तो रात्री अपरात्री कधी मी फोन केला तर इज ऑलवेज देअर फॉर मी. आणि आय थिंक इट इज प्युअर फ्रेंडशिप. आणि आय नो की एनी टाईम इन एनी आवर ऑफ द डे इफ आय कॉल हिम, ही विल बी देअर फॉर मी. इतना कंटेंट मत डालो. कॉन्टेंट जास्त असं त्याचं म्हणणं आहे. नाही, पण माझं असं एक मत आहे की मला वाटतं क्वांटिटी कमी होणं खूप गरजेचं आहे आणि कॉन्टेंट चांगलं आणि क्वालिटी वाढवून क्वांटिटी कमी होणं खूप गरजेचं आहे. आणि आय फील वी नीड टू मार्केट अ फिल्म अ लिटल मोर. वी सी टुडे वी से की फिल्म्स ऑफ झी Marathi do well, but then we need to introspect and find out why they do well. They do it very professionally. They market a film properly. त्यामुळे आपण पण त्यांच्याकडनं काहीतरी शिकणं गरजेचं आहे. आणि रिलीजच्या आधी ते म्हणजे जेवढं पिक्चर बनवणं इम्पॉर्टंट असतं तेवढंच मला वाटतं तो मार्केट करणं आणि डिस्ट्रीब्यूट करणं पण इम्पॉर्टंट असतं. अँड मला वाटतं वी नीड टू लर्न फ्रॉम झी हाऊ टू मार्केट अ फिल्म.
आपके लिए। हाय आई गॉट वन क्वेश्चन फॉर सलमान। मतलब आप जाने माने एक्टर है, बॉक्स ऑफिस पे सक्सेसफुल भी रहे हैं। लूलिया ने अभी जो परफॉर्म किया और जो गाना गाया उसके बारे में एज ए एक्टर आप क्या कहेंगे? He doesn't know. I've not asked his permission for her to perform here. नो ही जस्ट ऑब्जर्वेशन प्रोबेबली He didn't see the dance. ही डिडंट। He didn't see. That is what, you know, the problem is perfect timing. She went and he came. जस्ट गिव So, अ माइक ना जस्ट। no, I will send him I have shot the song. I've shot it and then I'll send the DVD and then we'll take a reaction from him. दैट विल बी ग्रेट, थैंक यू। संपलं? या स्टारकास्ट या ह्यांचा मिळाला सगळ्यांचा. कम Thank you so much. Thank you, everybody, all people, my friends who have come here, the media, the press. थँक यू एव्हरीबडी, थँक यू सो मच. हा सोहळा इथेच संपलेला आहे. मी विनंती करीन सगळ्यांना की प्लीज एन्जॉय द पार्टी. थँक्यू.
सॉरी, हे आत्ताच रिहर्सल केलेलं मी संध्याकाळी. हे लास्ट मोमेंट ठरलं होतं. हे सगळे चांगले नाचले. मग ह्यांच्या डान्सला गालबोट लागू नये म्हणून मी आलो. आपण नॉर्मली काळं तीट लावतो ना. नथिंग. आय वॉज प्रेझिंग अ डान्स. Thank you. I hope so. आय एम सो थँकफुल टू युलिया. युलिया I'm want to? thankful. Thank you very much for giving me the opportunity to sing such a beautiful song. I love it from the first moment when I've heard it. And congratulations to Vishal as well. आता काय बोलली ते नंतर मी सांगतो, मलाही कळलं नाही. पण ती आहे रोमेनियाची, पण ती अप्रतिम गाते म्हणून मी हट्ट करून तिला हे गाणं गायला लावलं आणि तिने अप्रतिम गाणं गायलं आहे. आणि टू ॲट द फेदर ऑन द कॅप, इन द कॅप शी सेड की शील परफॉर्म ऑन इट. So it is such a great thing ki she did perform here, and Yulia, they all loved the performance, and I said Thank you very normally much. Dhanyavad. when something nice happens, so that you don't get an evil eye, you put a black spot, so the whole performance doesn't get an evil eye. So I was Should that have black told me spot. this before. No, I was that black spot. So no, yeah. So No, nobody you're gets an- my lucky spot. My lucky Thank you, spot. thank you, And Yulia. I love his work, that's why I'm here. And thank you very much for coming tonight. And thank you for helping me and the boys with the performance. Thank you. And all guys. these boys, boys, come. These are my boys. They were all they great. Thank They are choreographers in Sanam. their own right. They choreograph with Remo, and they are here just because they are good friends. Yeah, they love me. So love me बोलने को आजकल डर लगता है, but still, but they really love me. Thank you so much, Yulia. You want Thank to you very say much something? and best of luck with the movie. Thank you. I'm sure they will love it. All his work is wonderful. So I'm saying I'm so grateful that I'm here. Thank Part you. of this Thank you, project. Yulia. Thank you Thank very you. much. Thank you so much. Have a lovely evening. महेश, हळूहळू तू गाणी ऐकवतोच आहेस. आता एक डान्स परफॉर्मन्स पण पाहिला. यानंतर काय करावं असं तुला वाटतंय? आपण अजून एक- काहीतरी आपण आता म्युझिक रिलीजकडे जाऊया. पण हो, पण मला वाटतं की थोडासा काश्मीर आणि आमची टीम, म्हणजे हे सगळं झालं, पण आमची आर्टिस्ट विच आय थिंक माय मोस्ट इम्पॉर्टंट पीपल इन द फिल्म, त्यांनी एक परफॉर्मन्स तुमच्यासमोर द्यावा अशी माझी इच्छा आहे. आम्ही एक ना ह्याच्यात एक काय म्हणतात ते संगीतचा एक सीन आहे आणि त्याच्यात आम्हाला अशी मेडली ऑफ सॉंग्स हवी होती आणि छान हिंदी जुनी गाणी आहेत. आय लव्ह देम. आय होप यू लव्ह देम टू. काश्मीर, मृण्मयी, सुरभी आणि सिद्धार्थ they'll perform for you. Thank you. महेश, तुझं अभिनंदन. आज तुझ्या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होतं आहे. स्वागत तर केलेलंच आहे, पण चित्रपटाविषयी जाणून घेण्याची सगळ्यांची उत्सुकता आहे. तर त्याविषयी तू सांगावंस, निर्मात्याविषयी सांगावंस आणि म्युझिकविषयी सांगावंस. नमस्कार. रुबिक्स क्यूब हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सिनेमा आहे. हा खूप आधीपासून मी प्लॅन करत होतो. मला एक छान लव्ह स्टोरी करायची होती. माझ्यावर एक आरोप असतो की मी खूप एकतर अंडरवर्ल्डचे सिनेमे करतो किंवा खूप रिअलिस्टिक करतो. तर त्यामुळे मला हे सगळं तोडून एक वेगळा सिनेमा करायचा होता. एक लव्ह स्टोरी करण्याचं खूप डोक्यात होतं. पण ते कसं असतं, सगळे इक्वेशन्स बसणं खूप गरजेचं असतं. कारण ह्या पिक्चर करताना हे लक्षात मला आलं होतं की ह्याचं खूपसं शूटिंग परदेशात करायचं होतं. बरं, मराठी सिनेमाच्या बजेटमध्ये ते तिथे करणं शक्य नव्हतं आणि मी प्रोड्युसरच्या शोधात होतो. खूप कास्टिंग्सचं परमिटेशन कॉम्बिनेशन करत होतो आणि प्रोड्युसर ठरायच्या आधीच मी सगळ्यांना कास्ट ठरलेली. आणि मग एकदा अचानक अभि म्हणाला काय आपण पिक्चर करू. अविनाश आहाले हा माझा मित्र म्हणण्यापेक्षा मी हाऊ डू आय कॉल हिम, ही इज मोर दॅन अ ब्रदर टू मी. आम्ही खूप वर्ष एकत्र आहोत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे ॲज अ क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. पण तो म्हणाला की तू करायचं पिक्चर तर कर. बरं, एक खूप छान वाटतं ज्यावेळेला प्रोड्युसर कधीच विचारत नाही बजेट काय आहे तुझं.
नॉर्मली प्रोड्युसरनी बजेट कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. हा प्रोड्युसर आहे जो बजेट कंट्रोलमध्ये ठेवत नाही. तो म्हणतो की मी म्हटलं जरा बाहेरगावी शूटिंग करू तर दुबईमध्ये करू, तर तो म्हणाला युरोपमध्ये कर. तर व्हेरी क्वचित असे प्रोड्युसर मिळतात की जे खरंच पण ते एक दडपण पण आहे मला, कारण हा पिक्चर त्याची रिकव्हरी पण तेवढीच महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट होती, ह्यात म्युझिक प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्याच दरम्यान मला आमचा एक विशाल मिश्रा नावाचा एक मित्र भेटला. मला वाटतं आपण पुढे जाण्याआधी तू ज्या निर्मात्याविषयी इतकं बोलतोस तर त्याला आपण मंचावर बोलवूया का? नक्की, मी अविनाश आहालेंना स्टेजवर बोलवायचं. अविनाश आहालेंनी मला आधीच सांगितलेलं मला काही बोलायला लावू नकोस, पण हॅलो म्हणतो फक्त, बाकी काही मी म्हणणार नाही. एव्हरीबॉडी नमस्कार. अविनाश एक हे इथे सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. अवी आणि अवीची वाईफ एलिझाबेथ, दे वर लाईक फॅमिली टू मी, अँड शी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दिस फिल्म. सगळ्या ह्याच्यात तिला रस होता. सॅडली अबाउट 3 months बॅक शी पास्ड अवे, बट आय नो की शी हॅज ऑल द बेस्ट विशेस फॉर दिस फिल्म. आणि अभी आय नो की एव्हरीबडी हिअर विल डेफिनेटली बी प्रेइंग फॉर हर, आणि शी विल बी ऑलवेज बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म अँड ऑलवेज बी अ पार्ट ऑफ अस. Thank you. Avi, do you want to speak something? And I said just say thank you to Mahesh what he has done to me. He has done this film very cute. फार छान बनवली आहे. तुम्हाला नक्कीच ही आवडेल. एकदा बघून घ्या ती फिल्म. आणि हा प्रमो बघितल्यावर तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. Thank you. He's a man of not too many words, but then he means well. आणि मला खरंच मी आय एम लकी की अविनाश आहालेसारखा निर्माता मला मिळाला. म्युझिक विशाल मिश्रा नावाचा, पण हा अगदी अजून हा 24 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो म्युझिक खूप छान देतो, पण वागतो 24 वर्षाच्या मुलासारखाच. पण तो चांगला आहे, छान आहे. ॲज अ म्युझिक डिरेक्टर ही इज फिनॉमिनल. आणि ते तुम्ही म्युझिक ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. आणि माझी अशी विनंती आहे विशालला स्टेजवर यायला. हा मला नटसम्राटच्या वेळेला असे खूप म्युझिक डिरेक्टर्स भेटतात आपल्याला, आणि मग ते कायम प्रत्येकाला एक त्याची एक ट्यून ऐकवायची असते. तर विशाल आणि त्याचा एक मित्र होता गुरिंदर, त्यांनी कायम म्हणजे मला की अरे एक गाणं सुनो सर, एक गाणं सुनो सर. तर मी त्यांना वेळ दिला आणि म्हटलं 10 मिनिट देता हूँ, आणि त्यांनी 10 मिनिटात मला जी गाणी ऐकवली. त्याच्यानंतर मला वाटतं विशालनी माझ्याकडे आत्तापर्यंत साधारण एक 14-15 गाणी केलेली आहेत. तो नॉन महाराष्ट्रीयन असूनही त्यांनी मराठी, आता त्यांनी एक त्या भिकारी नावाच्या पिक्चरसाठी पण गाणं केलं आहे. ही इज डुईंग अ लॉट ऑफ मराठी फिल्म्स ऑल्सो, बट ही इज अ फिनॉमिनल म्युझिक डिरेक्टर. आपण सुरुवात करू. विशाल, एक गाणं तू लाईव्ह म्हणेल. नीती मोहन नावाची आमची एक खूप सुंदर सिंगर आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, नीती, कॅन यू कम ऑन स्टेज? नीती, नीती, कोणीतरी तिला आत. नीती, कॅन यू कम ऑन स्टेज? नीतीने खूप गाणी गायलेली आहेत, म्हणजे मला सांगायची गरज नाही. नीती डज अ लॉट ऑफ म्युझिक. ती एक कार्यक्रम पण म्युझिकल होस्ट करते. आणि आय थिंक विल स्टार्ट ऑफ दिस प्रोग्राम बाय अ सॉन्ग विच विशाल अँड नीती विल प्रेझेंट टू अस. थँक्यू. Good evening, everyone. Namaste. It's really an honor to be here amongst such distinguished artists and an amazing audience. And it's my honor to be part of Rubik's Cube's music. Thank you, Mahesh sir, for giving me an opportunity to sing in Marathi. It's always been a dream to sing and to be part of great Marathi music. So, although I've not by-hearted the lyrics yet because it's just the launch has happened
immediately. But I'm very, very grateful to Vishal for giving me an opportunity to make me part of the music. Thank you. Thank you, Vishal. And Jitendra Joshi ji, thank you. I really want to meet you for writing such amazing lyrics. So I have a small request. Can I please look at the lyrics and sing? Is that okay? I'm sorry about that, but I don't want to sing any word wrong. Thank you. Check. On behalf of everybody here, they wouldn't mind. Is it okay? I hope yeah. nobody minds. Thank you. Before we start the proceedings, I would just like to say 2 words, if you allow me to, till they set the guitar. It's been an unbelievable journey for us to create the 6, 7, 8 songs that we have created. We have created 6 songs for you, and we have the background and the themes that we have created. And it's been amazing for me. I can't tell you how privileged I feel, how amazing I feel. And as he said, when I met him first, he told me, there was a friend of mine, I would like to thank him also, Gurinder. I'm really, really grateful to him that I could meet someone like him. And he gave me 10 minutes, and now we have done like 15, 16 songs together. This movie, I think, of all the work that I've done and I will do, this is the most special movie to me in my heart. Because I have started from here, and when I look at this, I feel very nostalgic. This is a very nostalgic moment for me, because standing here and seeing the poster, and I've seen it got shot, and the way we created the songs, it's a lot of hard work from me, and moreover, my teammates that were there. I would like to name Vivian, Himanshu, Navneet. These people have been my backbone, Ankush, Vaibhav, all my singers. We had so many singers. During the album, I have had some ups and downs while I was trying to create something, and I can assure you, somebody like Mahesh Manjrekar, I love him from the core of my heart, and the whole family, I love them. They have treated me as if I'm their part. They have never made me feel that I was not with my family, and the whole music has been created in a process by the whole team. And today is something that it's totally yours, now it belongs to you. And I would like you, if you guys want, and if you guys like it, please shower some love on us. We have done this very innocently and with a lot of heart, and I really hope that you guys like it. Thank you so much.